हो, गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये अर्जुनानं श्रीकृष्ण महाराजाला विचारलं, देवा, हे मन फार चंचल आहे, त्याला मी कसं आवरू? तुम्ही म्हणता याला आवर आवर, हे कसं आवरणं शक्य नाही. श्रीकृष्ण महाराज म्हणले, बरोबर आहे अर्जुना, 5 माणसाला 5 कर्मेंद्रिय आहेत. हात, पाय, तोंड, उपस्थानी, गुदा हे 4 कर्मेंद्रिय आहेत आणि 5 ज्ञानेंद्रिय आहेत. श्रोत्र, चक्षुस्पर्शनंच रसनम घ्राणमेवचे, असे 5 ज्ञानेंद्रिय आहेत. तर आणि ह्या 10 इंद्रियापेक्षा एक 11वं इंद्रिय मन आहे आणि ते मन अतिशय चंचल आहे. पण मग श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुना, जरी चंचल असलं तरी तर अभ्यासाने तू कोणते वैराग्य येण्याचं गृह येते. तू त्याला अभ्यास कर आणि वैराग्य मायबाप अभ्यास करा, त्याला मनाला संयम ठेवा आणि मग संयम ठेवून जर त्याला आवरिलं तुम्ही तर ते आवरू शकते. ह्याला जो रावण आहे, रावणा जर मनाला आवरिलं असतं रावणानं तर रावणाचं एवढं नुकसान झालं नसतं. म्हणून मायबाप तुम्हाला विनंती करतो की मनाला आवरा, मनाच्या मागं पडू नका, अशी नम्र विनंती करतो आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम. दंडोत.